गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपण कुलदेवी व कुलदेवता यांचे उपचार म्हणजेच त्यांची सेवा याबद्दल जाणून घेणार आहोत। अनेक व्यक्तींना खूप प्रकारचे त्रास जाणवत आहेत। मग हे कशामुळे होते यासाठी ते अनेक प्रकारचे उपाय करतात, अनेक ठिकाणी जातात, परंतु खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वजांपासून आपण कुलदेवी कुलदेवतांचे उपाय करत होतो। लग्न झाल्यानंतर 5 जागरण गोंधळ करायचो, म्हणजे भगवंत शिवशंकर असेल मल्हार स्वरूप यांचं पूजन करायचो। दत्त जयंती असेल तेव्हा दत्ताची सेवा करायचो। आपली कुलदेवी, मग ती कुलदेवी कुठे आहे, ती रेणुका माता आहे, तुळजापूरची देवी आहे, किंवा आपली अंबिका माता महालक्ष्मी माता आहे, सप्तशृंगी माता आहे, या देवीची सेवा केली जायची। शास्त्र सांगतं कमीत कमी 6 महिने ते वर्षभर याच्या आत कुलदेवीला जाऊन पूर्णावरणाचा स्वयंपाक नैवेद्य दाखवायचा, तिचा अभिषेक करायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची। जशी आईची आपण सेवा केल्यानंतर आई आपल्याकडे चांगल्या स्वरूपात पाहते, आपले सर्व गोष्टी ऐकते, तसंच कुलदेवीची उपासना केल्यानंतर त्या बालकाचं त्याच्या कुटुंबाचं रक्षण करण्याचं काम देवी माते करते। कुलदैवत आहे खंडोबा, मग तो खंडोबा दावडीचा असेल, त्याचप्रमाणे कुलदैवत आपला जेजुरीचा असेल, किंवा अनेक ठिकाणी भगवंत जेजुरीचे त्याचप्रमाणे खंडोबाची स्थानं सांगितले। मग अशा वेळेस खंडोबाला जाऊन तळी आरती करायची, आपले देव भेटून आणायचे आहेत व देवतांची सेवा करायची आहे। जे पूर्वीपासून चालत आले त्याला कुलाचार असे म्हणले जातात। मग ते कुलाचार आपल्या जुन्या व्यक्तींकडनं माहिती करून घ्या। ज्यांच्या घरामध्ये ज्यांना मुलं आहेत अशा व्यक्तींच्या घरात देवता त्यांचे टाक करण्यास हरकत नाही, कारण त्यांची सेवा होणार आहे। आणि ज्यांच्या घरामध्ये त्यांना मुली आहेत पण त्यांची इच्छा आहे तर त्यांनी देव करायला हरकत नाही। जे देव आहेत त्यांची सेवा जेवढी मनभावे करू, त्याची पूजा करू। जसे एखादी सुवासिनी नटल्यानंतर तिला एक सुंदर असं रूप प्राप्त होतं, तिला आपण देवी स्वरूप संबोधलं जातं, तसंच आपल्या घरातील देवतांना गंध लावायचं आहे, चंदन लावायचं आहे, तिला विविध स्वरूपाची फुलं व्हायची आणि सणवाराला त्यांना चांगला नैवेद्य दाखवायचा आहे। या गोष्टी मनापासून केल्यानंतर होणाऱ्या अडचणी दूर होतात। हे सर्व आपण घरामध्ये सहज करू शकतो। त्यामुळे आपण आपली कुलदेवी कुलदैवत खंडोबा व आपलं काही कुलदैवत असेल तर ते ज्ञात करून घ्या, जाणकार व्यक्तीकडनं माहिती करून घ्या आणि त्याप्रमाणे त्याची सेवा करा। निश्चित आपल्याला जो काही त्रास असेल तो कमी होण्यास मदत होईल व आपल्या मनासारख्या गोष्टी होण्यास मदत होईल। हे उपाय आपण सर्वांनी जरूर करून पहा। धन्यवाद।